श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना शेवटचं स्थान आलं की खिडकीजवळ जागा मिळते. पण खरं तर त्याचा उपयोग काय असतो? ट्रेन थांबले, दृश्य संपले, वारा थांबलाय, हातात जागा आली खरे, पण मनात प्रश्न येतो, ही जागा जर आधी मिळाली असती तर किती बरं झालं असतं. श्रोतेहो, आपलं आयुष्य देखील अगदी असंच असतं. काही लोक, काही आनंद, काही संधी, त्यांना एक ठराविक वेळ असतोय आणि त्या वेळेत जर मिळालं तर त्याचं सौंदर्य हजारपट वाढत असतं. पण उशिरा मिळालं तर सुख म्हणजे रिकाम्या घरात आलेला पाहुणा असतोय, जिथं दिवं वेचलेले असतात, आवाज थांबलेला असतो आणि हसण्याचा सूर हा हरवून गेलेला असतोय. श्रोतेहो, बालपणी मिळणारा खेळण्याचा आनंद, तरुणपणी मिळणारी पहिली प्रेमाची कबुली, योग्य वयात मिळणारी ती संघर्षातील साथ, ही सगळी त्या वेळेची भेट असते. उशिरा मिळालं तेच खेळणं आता शिल्पवर सजावट बनतं. श्रोतेहो, उशिरा मिळालेली प्रेमाची कबुली आता कधीतरी झालं असतं तर मध्ये हरवून जाते आणि उशिरा मिळालेली साथ आता फक्त सहानुभूती वाटत असते. श्रोतेहो, आपण विचार करतो सुख कधीही मिळालं तरी चालतं, पण सत्य मात्र हेच आहे की सुखाला योग्य वेळेची परिभाषा असते. त्यावेळेत न मिळालेलं सुख जितकं सुंदर तितकंच अधुरं असतं. श्रोतेहो, वेळ निघून गेल्यावर आलेलं सुख म्हणजे ताण भागवायला आलेलं पाणी असतंय, रात्री उशीर आलेलं पत्र, पण ज्याला लिहिलंय तोच निघून गेलाय. शेवटच्या पानावर वाचलेली गोष्ट, पण मधलं पान हे फाटलेलं आहे. श्रोतेहो, जीवनाची ट्रेन सतत पुढे जात असते. स्टेशन आलं की आपण उतरायचं, संधी आली की ती धरायची, आणि प्रेम, साथ, आनंद जेव्हा मिळायला हवे तेव्हा ते स्वीकारायचे. कारण श्रोतेहो, प्रवास संपल्यावर खिडकीजवळची जागा आणि आयुष्य संपल्यावर मिळालेलं सुख, दोन्ही फक्त आठवणी चांगले दिसतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं सामर्थ्य असतं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं, ते कधीच दुसऱ्याच्या हातचे बाहुले बनत नाहीत. प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियम आहे, गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधाचं काम करते. काही चोमडी लोक स्वतःच्या घरातील अंधार लपवून दुसऱ्यांच्या घरातील गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं. सगळा कर्माचा खेळ असतो. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग दाखवत नाही. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीचे नाती केवळ माझे माझी म्हणून वाहिलेली ती व्यर्थ ओशे असतात. एकीकडं जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडं खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. हृदय एवढं मोठं असावं की समोरच्याला एक नाही तर 1000 वेळा माफ करता यावं, आणि स्वतःच्या तत्वांशी इतकं एकनिष्ठ राहावं की मनातून उतरलेल्या व्यक्तीला
परत कधीच मनात न बसवावं. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, तर करून दाखवायच्या असतात. काही स्त्रिया विनाकारण चिडचिड करत नाही, कारण ज्या वयात लोक फिरतात, मस्ती करतात, त्या वयात त्या डिप्रेशन, स्ट्रेस, त्रास, गुदमरून, घुसमटून त्या जगत असतात. एखादं नातं जपण्यासाठी आपण किती सहन केलंय हे फक्त आपल्याला माहिती असतं, लोकांना नाही. प्रामाणिकपणा हा रक्तातच असावा लागतो. चांगुलपणाचं ढोंग जास्त दिवस नसतं चालत. आपल्या समाजामध्ये अशी कित्येक नाते आहेत जे फक्त जबाबदारी म्हणून चालत आहेत, आणि त्याचं नाव मंगळसूत्र आहे. ज्यांचं काहीच नाही आयुष्यात, तेच दुसऱ्याचं नाव खराब करत फिरत असतात, आणि आपण मात्र नेहमी शांत असतो. पण आपण सुद्धा एकदा का वेळ आली की तोंडावर त्यांची लायकी दाखवायची. वाईट वेळ ही वादळासारखी येते, शांततेसारखी निघून जाते. पण त्या वादळात कोण खंबीरपणे हात धरून उभं राहतं, कोण रंग बदलतं, कोण पाठ फिरवतं, हे मात्र काळजावर कायमचं कोरलं जातं. वेळ तर निघून जाते, पण माणसांचे खरे चेहरे मात्र कायम आठवणी ठेवते. जीव गुदमरल्यावर घरातून आणि मन गुदमरल्यावर नात्यातून ताबडतोब बाहेर पडायचं. फालतू लोकांच्या कोणत्याच गोष्टी मनावर नाही घ्यायच्या, कारण जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात. कष्टाचा आवाज कुणालाही ऐकू येत नाही, पण चमक मात्र ही कायम सगळ्यांच्या डोळ्यात खुपत असते आणि खटकत असते. जे जातं ते चांगल्यासाठीच जातं, आणि जे येतं ते अधिक चांगलं घेऊन येतं. स्वाभिमान नाही सांगत लोकांच्या पुढं पुढं करायला. वेळ खराब आली तर सहन करायचं, पण झुकायचं नाही. काही लोक एवढे चांगले स्टेटस ठेवतात की जसं काय आपल्याला त्यांचं कारण माहीतच नसतं. जे लोक खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत, आणि जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक ही आनंद लुटत आहेत. एक स्त्री तिच्यातल्या 36 नखऱ्यानं आणि तिच्यातल्या रागानं घराला नरक बनवू शकते, आणि तीच स्त्री तिच्यातल्या सहनशक्तीनं आणि मायेनं घराला स्वर्ग सुद्धा बनवू शकते. टोमणं मारणं ही कला आहे, पण मारलेला टोमणा समजून न समजल्यासारखं वागणं ही त्याहून सुद्धा मोठी कला आहे. अंत अस्ति प्रारंभ, फरक फक्त दृष्टिकोनाचा असतो. एकीकडे जुन्या वस्तू भंगार झाल्या म्हणून विकणारी, आणि दुसरीकडे जुन्या आहेत म्हणून जपणारी लोक आहेत. ज्याला ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. प्रत्येक वेळ ही तह करून चालत नाही, कधी कधी कोतळा पण काढावा लागतो. गाडीच्या मागे पळणाऱ्या कुत्र्यांना एक सवय असते भुंकायची, पण आपण मनावर नाही घ्यायचं. आपण आपलं मस्त थाटात निघायचं. चप्पल आणि मनातली माणसं जास्त इजा करत असतील तर समजून जायचं की ते आपल्या लायकीचे राहिले नाहीत. कोणाचा तिरस्कार कमावणं ही सोपी गोष्ट नाही. लोकांच्या नजरेत खटकायला सुद्धा स्वतःमध्ये क्वालिटी लागते.
आपण शांत तोपर्यंत बसायचं जोपर्यंत आपली वेळ येत नाही. स्वतःच्या कष्टावर उभी राहिलेली बाई कोणत्याही वादळासमोर कधी झुकत नाही. सत्तेच्या बळावर अन्याय करणाऱ्याला वाटतं की तो देवासारखा झाला, पण तो विसरतो खरा देव नेहमी उशिराने येतो, पण जेव्हा येतो तेव्हा खेळ आणि वेळ संपूर्णच जातो. आपण किती कमवा पण सोबत काहीच घेऊन जाणार नाही, कारण दारात उभा राहिलेला यम चप्पल सुद्धा घालू देत नाही. कोणतीही राजकीय पार्टी तुमचं घर चालवत नाही, त्यामुळे चुकीला चुकीचं आणि बरोबरला बरोबर म्हणणं म्हणजे राष्ट्र घडवणं होय. तुटलेली चप्पल आणि आपल्यावर उलटलेली माणसं ही सांभाळण्यापेक्षा वेळेवर फेकून दिलेली बरी असतात. विचाराने श्रीमंत आणि मनानं समाधानी असणारी माणसं ही सदैव सुखी असतात.